योद्धा मनोजजी जरांगे पाटील साहेब हे लोणावळ्यातून सकाळी प्रस्थान त्यांनी केलेलं आहे। जसजसे मराठा बांधव त्यांना भेटत आहेत तसतसं त्यांचा नवी मुंबईकडे प्रस्थान होत आहे। कमीत कमी कितीही रात्र झाली आणि दिवस जरी उजाडला तरी पण नवी मुंबईकर आणि सकल मराठा समाज हा त्यांच्या सोयीसाठी सज्ज आहे। ते रात्रीच्या 2 वाजता येऊ द्या, 3 वाजता येऊ द्या किंवा पहाटे 5 वाजता जरी आले तरी मराठा बांधव झोपणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही। 100% मनोजींची इथं नियोजन आम्ही राहण्याचं, खाण्याचं, झोपण्याचं सगळी सोय ही FMC मार्केटमध्ये सर्व मराठा बांधवांची, महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांची केलेली आहे। जसं त्यांचं जेवण होईल तसे ते प्रसाधन गृह किंवा फ्रेश होतील। त्याच्यानंतर मनोजजी पाटील योद्धा आमचे यांची जाहीर सभा माताडी अण्णासाहेबांच्या चौकामध्ये इथं 17-21 मध्ये जाहीर मुंबईकर घेणार आहेत सकल मराठा समाजातर्फे। आम्ही नाशिकहून आलेलो आहे। निफाड तालुका आमचा येवला मतदारसंघ भुजबळ साहेबांच्या मतदारसंघातले आहे आम्ही। मला एक सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एकच विनंती आहे, तुम्हाला पाया पडून सांगतो, आता मराठ्यांना तुम्ही डावलू नका, त्यांना आरक्षण द्या, ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो। काही दिलं तर आम्ही मुंबई सोडणार नाही। आम्ही नाशिकवरून आलो आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, आम्ही छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातून आलेलो आहे आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, संभाजी महाराजांच्या नंतर जर मराठ्यांचं जर खरं दैवत जर आज नावारूपाला आलेलं असेल तर ते मनोजदादा जरांगेंच्या नावारूपाला आलेलं आहे। तुमची मांग काय? आमची मांग एवढीच आहे की मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, सगळे सोयरे यांना मिळालं पाहिजे। कारण आमचे मराठा समाजाचे जे लेकरं आहे ते शिक्षणापासून म्हणजे ते हुशार असताना सुद्धा त्यांना शिक्षण घेता येत नाही। आम्ही तर सरकारकडे कटोरा घेऊन फिरतोय। गेल्या 7 महिन्यापासून मनोज दादा त्यांना टायमिंगवरती टायमिंग देत आहे आणि आम्ही बेकाऱ्यासारखं ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी जे स्वराज्य घडवलं, आज त्या मराठ्यांच्या वरती अशी वेळ आलेली आहे की त्यांना भीक मागत हिंडावं लागतंय कटोरा घेऊन शासनाकडे। मनोज दादा जे सांगतील त्यांच्या शब्दाच्या पुढे एकही मराठा जाणार नाही। मनोज दादा बोलले थांबा तर सगळे मराठे थांबतील। मनोज दादा जर बोलले की आपल्याला आमरण इथं उपोषण करायचं, सगळे मराठे इथंच बसणार, मुंबई लॉक करणार। माझं नाव संदीप शिंदे।